स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आई एकविरा देवी केसरी 2026 मैदान पाहण्यास गेलो होतो. सर्वप्रथम आम्ही आई एकविरा देवी पायथा मंदिर येथे दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर आम्ही मैदानावर पोहोचलो. तर तुम्ही पाहू शकता की मैदानावर खूप क्राऊड होता मित्रांनो. खूप गर्दी होती. खूप लांब लांबनं लोक आले होते. नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आज आई एकविरा केसरी पाहण्यासाठी वेरगाव मैदानावरती. कारण की हे मावळ तालुक्यातलं पहिल्यांदाच असं मोठे मैदान आपल्याला 3 फेऱ्याचं मैदान आपल्याला पाहायला भेटते. या मैदानावरती आपल्याला मोठमोठे नंदी आपल्याला पाहायला भेटणार. आज ज्या बैलाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते असा बकासूर हा आज या मैदानावरती आपल्याला उपस्थित दिसणार नाही, कारण का तो बैल आज आरामावरती आहे. तर त्याचा छोटा भाऊ आपल्याला दिसणार आहे महाराज. महाराज हा गट क्रमांक 8 मध्ये गट 5 झालेला आहे. तर आपण पुढे शर्यत पाहूया मित्रांनो. आणि आज माझ्यासोबत सूरज आणि राजवीर आलेले. तर पाहू शकता आता तुम्ही. क्रमांक 21 ला आहे एकविरा देवी सन 2026 बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक नामवंत पारदर्शक मैदान वेरगावकरांचं. आणि या मैदानाचा क्रमांक 21 मध्ये आहे आणि 21 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. आड्याळ गोविंदा सोन्या आणि पलीकडं पाहुणे आणि मल्हार गाडी सोन्या ड्रायव्हर रामन. क्रमांक 32 ला श्री क्षेत्र एकविरा वेरगाव रावलचा आणि वेरगाव बैलगाडा संघटना आयोजित दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान. आणि या मैदानाचा क्रमांक 32 मध्ये आणि 32चा रण संग्राम चालू आहे. बैलाबरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळसपणाला अतिशय सुंदर आणि डोळ्याचं पारणं भेटणारी लढत पाहायला मिळाली. त्यापण क्रमांक 33 ला आणि 33 मध्ये लढत पाहायला मिळते. मध्ये सुंदराच्या गाड्यामध्ये सुंदराची गाडी पडते पड्या अतिशय सुंदर गाड्या. सुद्धा क्रमांक 34 ला आणि 34 मध्ये एकूण 5 गाड्या मध्ये आहेत. 2 वरती मावळकर आहेत, 3 वरती सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतोय सेमीला पात्र हे बैलगाडी शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्राचा योग्य वापर करा. गट क्रमांक 35 ला एक बाद तिघे जण पळत आहे आणि तिघात सुंदर अशी लढत पाहायला मिळते. 35व्या गटामध्ये सेमीसाठी पात्र सुंदर अशी गाडी पळते पड्या महाराज गाडी. सुटला गट क्रमांक 36 सुटला आणि 36 मध्ये 8 गाड्या सुंदर अशी लढत पाहायला मिळते. आई एकविरा देवी केसरी सन 2026 दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य आणि दिव्य मैदान. अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते. कोण होतोय सेमी पात्र अतिशय सुंदर डोळ्याचं पार. आपण काही गाडा मालकांना भेटू व त्यांचा अनुभव जाणून घेऊ. उतरली 3 नंबर उतरली वाचूक बारीक त्याच्या मनाने चांगलं पडा तो बिलकुल पडा काय आता पहिलं मैदान असेल पहिलंच फेर मावळ तालुक्यामध्ये आपलं पहिलंच का मैदान नाही पहिलं गोऱ्याचं पण पहिलंच मैदान इकडं हा तो राहणार पलीकडे जाणार. मग तुम्हाला मैदानाबद्दल काय सांगता, कसं वाटलं मैदान आजचं? अतिशय उत्कृष्ट मैदान. आयोजक कमिटीचं काय चांगलं व्यवस्थित चालू सगळं व्यवस्थित. बाकी मला या शर्यतीबद्दल काय सांगतो, तुम्ही कधीपासून शर्यत करता? नाही शर्यत आम्ही जास्त दिवसापासून नाही खेळत ही, पण आता 1-2-3 महिन्यापासून खेळायला ओढ लागली का शर्यत? तिकडे 4 बैलीमध्ये चालू असतात. 4 बैलीमध्ये आम्ही कंटिन्यू इकडे मध्ये आता 2-3 महिने. कारण का आपली शर्यत आपली
पाहिलं तर सातारा पुणे खाली पाहिलं आणि आता मावळामध्ये आपले दुसरं नसून तर पहिले बी आलं मागच्या पहिले मागच्या वर्षी मी यंदा तिकडे पण झालते फॉर्च्युनर झाले होते ना कारखान्याचं मैदान होतं तिथे चालते बाकी पुण्य मैदान आहे तुम्हाला वाटते. धन्यवाद तुमचं. नमस्कार म्हणलो बोलले पाहून इथले आम्ही नाव काय नाही नाव प्रकाश सावळे. आज इतर केसरीवरती आले का माझ्या हा एक तुमच्या किती गटामध्ये गाडी गाडी 51 गटात आहे. पहिला कोण आहे पहिला यांचा सुनी उलवळीचा गटात नाही शक्यतो जास्त पळत. आम्ही सेकंदावर बैल पळतो आमचा सरपंच म्हणून. हा बैल आमचे मित्र आहेत पोलीस पाटील तांबवेचे कराड यांचा बैल आणला आम्ही मैदानासाठी केरगावच्या मैदानासाठी. चालेल, धन्यवाद. नमस्कार म्हणलं भाऊ कुंड बारामती. नाव काय तुझं नाव? आमचं नाव राहुल भगत. हा बैल बारामतीचा पहिलवान भगत शिरसुप ऋषी पारे. किती गटात गाडी आपली गाडी होती एकट्या. पायरा कोणता होता पायरा आणि पटन घेतलाय बघा आत्ताच ट्रेली मुंबईतून बैल आहे. काय किती गटात एकेच्या मध्ये होती आमची गाडी. पहिल्या नंबर होतात गप्पा झाले हो गट किती चालते बाकी तुम्हाला अनुभव कसं होता आजचं मैदान कसं होतं? आजचं मैदान खूप छान आहे. फट्या वगैरे खेळा. कारण की आता मावळ तालुक्यामधले पहिलंच मैदान आहे कारण 3 फेऱ्या कारण आपल्याकडं ते शिकलेले गाठ चालले बरोबर आणि आता एकच जरा मोठं नियोजन केलं होतं आपण 3 फेऱ्याचं. तेव्हा तुमचा मैदानाबद्दल थोडा अनुभव सांगू शकता काय होतं? मैदान खूप छान होतं. फाट्या सुद्धा बैलाला पाळण्यासारख्या होत्या आणि निर्णय सुद्धा एक नंबर पंच देते. ते नाव काय आणलंय नाही काय नाही काय. ठीक आहे, धन्यवाद तुम्हाला सेमी फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार भाऊ. नमस्कार. पाऊल कुठलं तुम्ही? आम्ही इथले गरज नाही आज किती नंबर मध्ये गाठ अंकित मालकोटे. पण आज गाठामध्ये पायरा कोणता होता आज महिन्याला? पट्टी होता इथला गावात. गावातला संच होता. किती गाठात उतरले काय? 2 नंबर उतरले. 2 नंबर उतरले. बाकी तुम्हाला मैदानाबद्दल काय बोलायचं काय अनुभव तुम्हाला आजचं मैदान कसं वाटलं? मैदान छान आहे. मैदान छान होतं. आम्ही स्वतःच आयोजित आहे. काही विषय नाही आयोजक असल्यावर ठीक आहे. बाकी तुम्हाला पुढील मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. भाऊ आज तुमचा हा बैल गटपास झालेला आहे. किती गटात होती गाडी आज? 23 गटात. आज काय पायरा कोणता होता पहिला? नागे होता. आज नियोजन कसं होतं तुम्हाला? नियोजन चांगलं होतं. गाडी कशी पळायला गाडी 1 नंबर पळत. ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर ड्रायव्हर वाटले चालते. तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा.